तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हा बॅग भरून घरी येतात. सखी टाळ्या वाजवते आणि सरकारला म्हणते, काय म्हणायला होतात सरकार तुम्ही? 1 महिना चॅलेंज पूर्ण करून दाखव, त्या चाळीत राहून दाखव. मी 1 महिना चाळीत राहून दाखवलंय आणि चॅलेंजसुद्धा पूर्ण केले. याचा अर्थ काय होतो माहिती आहे ना? याचा अर्थ हाच होतो की तुम्ही चॅलेंज हारलात आणि मी जिंकले. मीनाक्षी डिवोर्स पेपर्स घेऊन येते. मीनाक्षी म्हणते, चल मग सखी, डिवोर्स पेपर्सवर सह्या कर आणि शिक्कामोर्तब करून टाक तू जिंकल्याचा. घे सह्या कर, हेच ठरलं होतं ना? सखी कानाकडे बघते. सखीला कानासोबत संसार हवासा वाटत असतो. तिला डिवोर्स वगैरे नको असतं. आता सखी कानासोबतचं नातं कसं ॲक्सेप्ट करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा चाळकरांचे डोळे उघडतो. कान्हा चाळकरांना खूप झापतो, त्यांना त्यांची चुका दाखवतो. सखी म्हणते, कान्हा भास्कर, ही ती वेळ नाही आहे, नको बोलूस हे सगळं. कान्हा म्हणतो, नाही, हीच वेळ आहे. यांना कळू देत ना की जी मुलगी यांचं घर वाचण्यासाठी प्रयत्न करते ती मुलगी यांना बेघर करेल का? साधा एवढा प्रश्न त्यांना पडत नाही का? कान्हा चाळकरांना झापत असतो आणि परशू म्हणतो, ए कान्हा, हा तुमचा मेलोड्रामा आहे ना, पुरे करा आता. परशू आपल्या गुंडांना सांगतो की चला कामाला लागा, एकही भिंत शिल्लक राहता कामा नये, सगळी चाळ तोडायची तुम्हाला. ते गुंड चाळ तोडण्यासाठी पुढे होतात. कान्हा सखी हातात हात घेऊन उभे राहतात आणि त्यांच्या जोडीला सगळे चाळकरी येतात. सगळे भिंत बनून उभे राहतात. कान्हा म्हणतो, चाळ तोडण्याआधी आहे ना, ही भिंत तुम्हाला तोडावी लागेल. असेल हिंमत तर यापुढे. ते गुंड त्या सगळ्यांना काही करू शकत नाही. ते मागे होतात आणि परशूकडे बघतात. परशू बाजूला जातो आणि सरकारला फोन लावतो. तो सरकारला म्हणतो, सरकार, इथे काहीच झालं नाही आहे, खूप गोंधळ झाला आहे. हे चाळकरी सगळे सखीच्या विरोधात गेले होते, पण अचानक काहीतरी झालं आणि ते सगळे सखीच्या बाजूने उभे राहिलेत. सरकार म्हणते, असं कसं झालं? परशू म्हणतो, नाही माहिती, पण आता ते झाले. सगळे हातात हात घालून भिंत बनून उभे राहिलेत. ते म्हणतायत की चाळ पाडू देणार नाही. काय करायचं आता? सरकार म्हणते, मला कुणाचीही काळजी नाही, परवा नाही. संपवून टाका. जे मध्ये येतील त्या सगळ्यांना आणि चाळीला सुद्धा. सरकार फोन कट करते आणि सगळं व्यवस्थित होण्याची वाट बघते. तर इथे परशू त्या सगळ्या गुंडांना म्हणतो, ए उभे काय राहिलायत? संपवा आता. चाळीतल्या लोकांना पण आणि यांना पण, ही चाळीला पण संपवायचे. सगळ्यांना तोडून टाका. जे समोर येतील सगळ्यांना मारायचे. कान्हा गुंडांसोबत 2 हात करतो. चाळकरीही कान्हाला मदत करतात. सगळे चाळकरी मिळून गुंडांची धुलाई करत असतात आणि तेवढं तिथे एक वकील येतात. वकील म्हणतात, थांबा, ही चाळ तुटणार नाही. या चाळीला काहीही होणार नाही. या सखी सदन चाळीला कोणीही हात लावू शकत नाही. कोर्टाची स्टे ऑर्डर आली आहे. परशू विचारतो, काय? अचानक तुम्ही कसे काय आलात? कोणी पाठवलं तुम्हाला? आणि हे स्टे ऑर्डर वगैरे? तुम्ही आमच्या कामात अडथळे आणू शकत नाही. आमच्याकडे पेपर्स आहेत. वकील म्हणतात, करा मग, तुम्हाला काय काम करायचं ते करा. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही कोर्टाची ऑर्डर फॉलो केली नाहीत तर त्या कोर्टाचा अपमान केल्यासारखं होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. तुम्हाला जेवढी इच्छा असेल ना तुरुंगात जायची, तेवढं काम तुम्ही करू शकता. तुरुंगात जायचं असेल तर चाळत बिंदास तोडा. परशू सखी ती स्टे ऑर्डर चेक करतात. सखीला कान्हाला खूप आनंद होतो. ते गुंड तर घाबरून तिथून निघून जातात. परशू त्यांच्या मागे मागे निघून जातो. तो वकीलही तिथून निघून जातो. सखी खूप खुश असते. सखी कान्हा चाळकरांना म्हणतात, बघा, स्टे ऑर्डर आली आहे. आता आपली चाळ कोणीही पाडू शकणार नाही. आपण आता कायम एकत्र राहायचं. कान्हा विचारतो, पण ही स्टे ऑर्डर आणली तरी कोणी? आणि हे वकील नेमके कोण होते? सगळ्यांनाच तो प्रश्न पडलेला असतो. तर इथे परशू सगळे पेपर्स घेऊन घरी येतो. तो सरकारला तिथे काय झालं ते सगळं सांगतो. सरकार खूप चिडते आणि पेपर्स फेकून देते. परशू म्हणतो, अहो सरकार, मी माझं काम चोख केलं होतं. मी माझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती. गुंडांनी चाळकरांना चांगलं मारलं होतं आणि ती चाळ पण तोडणार होते. पण अचानक तो वकील आला आणि ते पण स्टे ऑर्डर घेऊन. सरकार म्हणते, स्टे ऑर्डर कुठून मिळाली त्याला? कशी काय आणली त्याने?
तो वकील कोण होता, कोणी पाठवला होता, स्टे ऑर्डर त्याच्याकडे कशी काय आली, ऐन वेळेस तो कसा आला, एकदाही तुला विचारावंसं वाटलं नाही का? अरे अशा वेळेला तुझी अक्कल जाते तरी कुठे? हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. ती सखी चांगली अडकली होती आणि ती चाळ आपसूक कायदेशीररित्या माझ्याकडे येत होती. पण सगळं निघून गेलं. माझ्या हातातून सगळं निसटलं. याआधी पण असं झालं होतं. सखी घरी आली, प्रॉपर्टी पेपरवर सह्या करणार होती, पण तेव्हा पण डाव फसला. आणि आता पण हेच होतंय. दरवेळेस ती सखी चक्रव्यूहात अडकते, पण कोणीतरी येऊन तिला सेफली बाहेर काढतं. हे कोण करतं ना शोधून काढायला हवं. जा, निघ. स्टे ऑर्डर कोणी आणली ना ते शोधून काढ आधी. परशू तिथून निघून जातो. सरकार चिडचिड करत थांबते. तर इथे कबीर आजीकडे येतो. आजीने स्टे ऑर्डर पाठवलेली असते. आजी कबीरच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ती कबीरला म्हणते, तू स्वतःला कोण समजतोस रे? महात्मा, समाजसेवक, समाजसुधारक का गरिबांचा मसीहा? कोण आहेस कोण तू? आणि काय करायला निघाला होतास? ध्येय विसरलास? त्या गुंडांना तू का अडवलंस? कबीर म्हणतो, मा, शांत व्हा तुम्ही. अहो, हे करण्यामागे पण कारण होतं. आजी म्हणते, मी जर वकिलांना वेळेवर पाठवलं नसतं ना, तर आज आमच्या वंशाचा दिवा गेला असता या जगातून वर. माझ्यासमोर जिवंत उभा राहिला नसता. नशीब त्या किरणने मला वेळेवर फोन केला आणि म्हणून मी हे सगळं पुढचं करू शकले. कान्हा म्हणतो, सॉरी मा, पण काय ना, हे चाळ प्रकरण आता पूर्णपणे संपले, त्यामुळे नका तुम्ही टेन्शन घेऊ. आजी म्हणतात, चाळीतलं प्रकरण संपलंय, पण तेजस्विनी कामच संपलेली नाही अजून. कधी जाणार, कधी बंगल्यावर तू? कान्हा म्हणतो, आता हे सखीचं चॅलेंज संपले. आता आम्ही तिथे जाऊच राहिला बंगल्यावर, मग तेव्हा सरकारच्या जवळच असो. आजी म्हणते, आता बंगल्यात गेल्यावर पुढच्या प्लॅनला सुरुवात होईल. काय लक्षात आहे ना? कान्हा म्हणतो, हो, सगळं लक्षात आहे. तर रात्री चाळकऱ्यांनी सखी कान्हा यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. त्यांच्यासाठी पाट मांडलेले असतात. पाटाभोवती छान रांगोळी काढलेली असते आणि 5 पक्वान्नाचा स्वयंपाक केलेला असतो. ते सगळे सखीची माफी मागतात आणि सखीच्या वडिलांची जी आठवण आहे, शेवटची आठवण म्हणजे अंगठी, ती सोनाराकडून पुन्हा विकत घेऊन येतात, सखीला गिफ्ट म्हणून देतात. ते सगळे सखीचे आभार मानतात आणि सखीने आजपर्यंत आपल्या लहान मुलांसाठी जे काही केलं त्याची सगळी फी सखीला देतात. सखीला सगळे जेवायला बसवतात. सखी कान्हा जोडीने जेवायला बसतात आणि त्यांना उखाणा घ्यायला लावतात. सखी कान्हा आनंदाने एकमेकांकडे बघत उखाणा घेतात. तर इथे सरकारच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. मीनाक्षी म्हणते, सखीचा फोन आला होता, बॅग भरून रेडी आहे, ती निघणार आहे. किती आनंद होतोय ना, सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. परशू म्हणतो, आता सखी घरी आली की कान्हाला घराबाहेर जावं लागणार. ठरल्याप्रमाणे सखी कान्हा यांचा डिवोर्स होणार, हो ना? सरकार चिडलेली असते. सरकार म्हणते, खूप आनंद होतोय ना सखी इथे येणारे म्हणून आणि मी हरले म्हणून. पण एक लक्षात ठेवायचा, सिंह जेव्हा 2 पावलं मागे जातो ना, तेव्हा तो मोठी झेप घेणार आहे असा अर्थ होतो. आज जरी मी चॅलेंज हरले असेल ना, तरी पण एक लक्षात ठेवायचं, कालही मीच सरकार होते, आजही मीच आणि उद्याही मीच सरकार राहणार. माझ्या तावडीतून कुणाचीही सुटका होणार नाही. सरकार त्या सगळ्यांकडे रागाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.